तर बघा की या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम म्हणजे काय पाहणार आहोत. बघा की इन अ लिनियर एस एच एम म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम मीन पोझिशन ॲज सीन इन फिगर. तर बघा की आपलं पहिलं इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स वेअर के is the force constant, x is the displacement from the mean position. According to Newton's second law of motion, F is equal to ma, ma is equal to minus kx. पण बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, v इज इक्वल टू dx अपॉन dt. ही कुठली वेलॉसिटी आहे तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आहे. त्यानंतर बघा की इट्स ॲक्सिलरेशन a इज इक्वल टू dv अपॉन dt इज इक्वल टू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. त्यानंतर काय केलं की f इज इक्वल टू ma आहे, मग एमच्या ठिकाणी एम तळास ठेवला इंटू एची व्हॅल्यू काय येणार डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. ह्याच्यामध्ये मी बेसिक मॅथमॅटिक्स यूज केल्यानंतर के बाय एमची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर टाकली आणि डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 इक्वेशन मिळालं. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे की ॲक्सिलरेशन म्हणजे एने आपण दाखवतो, व्हेलॉसिटी व्हीने दाखवतो आणि डिस्प्लेसमेंट हे एक्सने दाखवतो. आता बघा वी कॅन ऑब्टेन एक्सप्रेशन्स फॉर द ॲक्सिलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम बाय सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स अँड टाइम टी. बघा की इक्वेशन काय आहे ते डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आता बघा की डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे, ते पलीकडे गेलं की मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स होणार. म्हणजे काय होणार डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट ए इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज द ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. मग काय होणार ए बरोबर ओमेगा ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. This is the expression for acceleration in terms of displacement x. We have d square x upon dt square is equal to minus omega square x. मग काय होणार d by dt of dx upon dt is equal to minus omega square x. So dv upon dt is equal to minus omega square x. So dv upon dx into dx upon dt is equal to minus omega square x. So v into dv upon dx is equal to minus omega square x. सो काय केलं रिअरेंजिंग केलं, त्यानंतर मला काय मिळेल की व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. याला जर मी दोन्हीकडे इंटिग्रेटिंग केलं तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. पण ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे काय होणार इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर आला इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. मग काय होणार व्ही स्क्वेअर अपॉन 2 is equal to minus omega square x square by 2 plus c where c is the constant of integration. आता पुढे काय होणार बघा की मीन पोझिशनचा विषय असल्यामुळे x इज इक्वल टू प्लस ए आणि v ची व्हॅल्यू 0 होणार. म्हटल्यावर काय होणार 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. कारण x ची व्हॅल्यू मी ए टाकली, v ची व्हॅल्यू 0 टाकली. कशामध्ये v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 मध्ये. मग c इज इक्वल टू काय आलं, c इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 मला मिळालं. त्यानंतर बघा v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. बघा v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. मग काय तिन्हीकडे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे मी काय लिहू शकलो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये काय होणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कारण बाहेरचं मायनस आत गेल्यावर ते प्लस इंटू मायनस केलं की ते नेहमी काय होतं मायनस होतो. बघा म्हणजे व्ही ची व्हॅल्यू काय मिळाली व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही ची व्हॅल्यू काय आली व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी आलं. मग डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग बघा की बेसिक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय राहतो की हे जर रिअरेंज केलं तर डी एक्स अपॉन म्हणजे हे इक्वेशन रिअरेंज करायचं. मग डी एक्स अपॉन अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. मग इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स वी गेट इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर
इज इक्वल टू ओमेगा डी टी. मग तुम्हाला जर साइन इनवर्सचा फॉर्म्युला माहीत असेल तर साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. टू नो फाय वी नीड टू नो द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲट एनी इन्स्टन्स ऑफ टाइम टी, मोस्ट कन्व्हिनियंट बिईंग 0. मोस्ट कन्व्हिनियंट बिईंग टी इज इक्वल टू 0. मग काय इक्वेशन होणार? एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस फाय. आता बघा की केस नंबर 1 आहे, एक्सची व्हॅल्यू 0 आणि टी इज इक्वल टू जर 0 असेल तर फाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. म्हणजे इथे काय होणार बघा की फायची व्हॅल्यू किती आहे? फायची व्हॅल्यू मी 0 टाकली तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी झालं. केस नंबर 2 जर घेतलं, इफ द पार्टिकल स्टार्ट्स एस एच एम फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू प्लस ए ॲट टी इज इक्वल टू 0. सो फाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. सो एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रैकेट ओमेगा टी प्लस पाई बाय 2 और एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रैकेट ओमेगा टी प्लस 3 पाई बाय 2. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. तर विद्यार्थी मित्रो बघा की ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण जे काही एक्सप्लेनेशन केलेलं आहे हे एक्झामच्या दृष्टीने अत्यंत